घाटी प्रशासन घाटी प्रशासन घाटी प्रशासन या डॉक्टरांचं करायचं काय? या डॉक्टरांचं करायचं काय? घाटी प्रशासन घाटी प्रशासन आमच्या मातेला आमच्या मातेला आमच्या मातेला घाटी प्रशासन दलित माता मुलगी नाही दलित मातेच्या प्रकरणासाठी आम्ही इथं आलेलो आहोत। दिनांक 8 जून रोजी मोठ्या घाटीमध्ये जे मुलगी दगावली प्रियंका किरण गांगवे तिला एक मुलगा झाला, पण तिथं मिनी घाटीमध्ये पहिले सुरुवातीला 2 तारखेला जेव्हा मिनी घाटीमध्ये तिला जेव्हा ऍडमिट केलं गेलं त्यावेळेस तिला मुलगा झाल्यानंतर सिझरिंग करताना डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे डॉक्टरांच्या शस्त्रक्रियेमध्ये काहीतरी गुंतागुंत झाली अशी पोस्टमॉर्टम रिपोर्ट आम्हाला फायनल रिपोर्ट पण भेटली। त्या कारणाने आम्ही इथं आलेलो आहोत। 4 महिने झाले तरी आतापर्यंत जे काही संबंधित अधिकारी होते ते आतापर्यंत जसेच्या तसे जागेवरती आहेत। प्रशासन आणि कोणीही सामाजिक कार्यकर्ते म्हणा, प्रशासन म्हणा, नेते म्हणा, कोणीही या विषयावरती अजूनपर्यंत दखल घेतलेली नाहीये। या मुलाचं जे आहे संगोपन आम्हाला जिल्हाधिकारी साहेबांना हे सांगायचं आहे की या मुलाचं जे भविष्य आहे ते कोणावरती आहे, कारण की एक मातेचा जो प्रेम असतो ही जे मातेचा प्रेम असतो तो एक असीम आणि एक अमृत प्रेम असतो। त्या मातेच्या प्रेमला कोणीही भरू शकत नाही। ही जे पोकळीक आहे ती पोकळीक कोणी भरू शकत नाही। आम्ही या हक्कासाठी सगळे ऑफिसेस चिकलठाणा मोठी घाटी, चिकलठाणा घाटी असो, मोठी घाटी असो, आरोग्य संचालक कार्यालय असो, ग्रामीण पोलीस स्टेशन असो, इतर सगळीकडे आम्ही फिरलो। फक्त त्यांनी आमची हेळसांड केली, बाकी दुसरं काहीच केलं नाही। आज येईल उद्या येईल, आज येईल उद्या येईल असं करत करत त्यांनी आज 4 महिने काढलेत आणि अजूनपर्यंत त्यांचा अहवाल हा गुलदस्त्यातच आहे। आणि जे काही संबंधित अधिकारी होते ते अजूनपर्यंत जिथल्या तिथंच जागेवरती आहेत आणि तिथले मेन म्हणजे सीएस डॉक्टर दयानंद मोती पिवळे, डॉक्टर पद्मजा सराफ, डॉक्टर बसंत शेख आणि बाकी त्यांचे जे ओटीतील सहकारी आहेत यांच्यावरती कोणीच काही कार्यवाही केलेली नाहीये। त्याच्यानंतर हा जो प्रकरण घडला त्याच्या 4 दिवसांनंतर डॉक्टर दयानंद मोती पिवळे यांना आरोग्य उपसंचालक यांच्या ठिकाणी त्यांची पदोन्नती होते। ती पदोन्नती कसं काय झाली? जोपर्यंत आमचं प्रकरण झाला ना, आमच्या प्रकरणाचं काही झालं नाही म्हणजे याची पदोन्नती कशी होते? म्हणजे हे जे लोक आहेत हे पैसे खाऊन पैसे देऊन आपली आपली पदोन्नती करून घेतात। याचा अर्थ असा झाला की तुम्ही तुमच्या पदोन्नतीसाठी दुसऱ्यांचे बळी घेतात। हे जे प्रकरण आहे हे माता मृत्यू प्रकरण नाही आहे, हे खुनाचा प्रकार आहे। जे डॉक्टर लोकांनी जे केलंय ते हे खून आहे आणि या खुनाचा आम्ही निषेध करतो। आज आमच्या सोबत जे काही घडलंय ते दुसऱ्या मातेसोबत किंवा दुसऱ्या परिवारासोबत न घडो। तो गरीब असो, श्रीमंत असो, कोणीही असो, माता ही माताच असते। मातेला कोणताही हे नसतो, कारण की मातेचं जो स्थान आहे तो खूप मोठा स्थान आहे। आपण डॉक्टर लोकांना देवाच्या नंतर डॉक्टरांचं जो रूप आहे तो आपण इथं खाली आपण आपल्या या जगामध्ये बघतो, पण डॉक्टर लोकच जर असे जर करत राहिले तर आम्हाला न्याय आणि आपली जे डॉक्टरांवरती जे आहे जो विश्वास तो पूर्ण उठून जाईल। म्हणून आम्ही 3 महिन्यापूर्वी यावर एक समिती अपॉइंट केली होती, त्याचा अजून निकाल आलेला नाही, याकडे आपण कसं बघतो? अजून त्याचा निकाल आलेला नाही। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मिनी घाटींनी पहिले आम्हाला जेव्हा निवेदन दिलं की आम्ही याच्यावरती समिती बसू, त्याच्यामध्ये त्यांनी त्या घाटीमधल्याच लोकांचे त्यांचे नावं दिली होती। त्याच्यानंतर त्यांनी स्वतःच्या मनाने जालना घाटीला हा प्रकरण दिला। आता जालना घाटी असो की मिनी घाटी असो सगळेच प्रशासन एकच आहेत ना। अजून तो प्रकार जसा तसा आहे। अहवाल आलेला आहे म्हणे, पण अजून फॉरेन्सिक टीम कडून मुंबईहून आम्हाला त्याचा दुसरा अहवाल